2 महिने टिकणारं असं उपमा प्रेमिक्स तुम्ही जर घरी बनवून ठेवलं तर सकाळचा नाश्ता अगदी 2 मिनिटात तयार करू शकता, तोही अगदी टेस्टी. कसं बनवायचं ते सांगते. खूप खूप सोपी पद्धत आहे. काय करायचं, रवा घ्यायचा. बारीक रवा घेतलेला आहे मी इथे साधारण 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे. 2 वाट्या बारीक रवा घेतला ना की ह्याच्याबरोबर आपल्याला जे काही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत ते आधीच तयारी करून घेऊयात. ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे. तर शेंगदाणे साधारण हे इथे 4 ते 5 मोठे चमचे घेतलेले आहेत. नंतर 1-2-3 मोठे चमचे काजू घ्यायचे. काजू खूप छान लागतात या उपम्यामध्ये, त्यामुळे काजू कट करून घ्यायचे व्यवस्थित. तुम्हाला काजू आवडत नसतील तर तुम्ही ते ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालतील, पण शक्यतो घातले तर खूप छान असं चव येते, त्यामुळे ट्राय करा, काजू स्किप करू नका. काजू झाल्यानंतर मग इथे आपण कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्ता साधारण मी एक 20-25 पानं जी आहेत ती काढून घेतलेली आहेत. कढीपत्ता झाला की मग मिरची काढून घ्यायची. मिरची साधारण बारीक बारीक चिरून घ्यायची. आता मिरची मी इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला कमी जास्त तिखट कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता, पण 4 मिरच्या इथे हिरव्या असतील तर सफिशियंट होतात. मिरची झाली ना की थोडी कोथिंबीर पण बारीक चिरून ती पण घ्यायची आहे. साधारण मी इथे एक छोटी वाटीभर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स आत्ता लागणार आहेत ना ते सगळे एकत्र तयार करून घ्यायचे, कारण की आपल्याला हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आता इथे मी साधारण 2 मोठे चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा इथे मोहरी घेतलेली आहे. हे सगळं आपल्याला लागणार आहे आपल्या उपम्याच्या प्रीमिक्ससाठी. आता कढई ठेवायची. कढईमध्ये साधारण 7 ते 8 मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत, तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळून झाले ना की ते शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे तेलातून. शेंगदाणे बाजूला काढून झाले की मग ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची. हरभऱ्याची डाळ सगळ्यात जास्त जाड असते आणि मुगाची डाळ, त्यामुळे ती आधी घालून घ्यायची. नंतर काजू घालून घ्यायचे आणि हे आधी 1-2 मिनटं छान फ्राय करून घ्यायचे, कारण की ह्याला तळायला थोडासा वेळ लागतो. मग त्याच्यानंतर मोहरी घालायची. मोहरी लगेचच तडतडायला लागते. मोहरी झाल्यानंतर मिरची, त्यालासुद्धा फार वेळ लागत नाही तळायला. नंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर, हे जे फार वेळ नाही लागत ना तळायला, हे नंतर घालून घ्यायचं आणि मग पुन्हा एकत्रित 2 ते 3 मिनटं छान बारीक गॅसवरती तळून घ्यायचं. हे एकदम आतपर्यंत छान तळलं गेलं पाहिजे सगळ्या वस्तू, म्हणजे कुरकुरीत झाला पाहिजे. आपला कढीपत्ता जो आहे ना तो सुद्धा छान कुरकुरीत झाला पाहिजे. आता व्यवस्थित तळल्यानंतर शेवटी याच्यामध्ये आपण जो रवा काढून ठेवलेला आहे तो रवा घालून घ्यायचा. रवा घालून झाल्यानंतर पुन्हा साधारण 5 मिनटं तरी आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. रवा जो आहे तो साधारण गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. त्याचा रंग थोडा बदलला पाहिजे आणि भाजल्यानंतरच एकदम छान असा घमघमाट सुटतो ह्याचा. खूप छान असा वास येतो, तेव्हाच कळतं की रवा भाजत आलेला आहे. आपण शिऱ्यासाठी भाजतो ना अगदी त्याप्रमाणे भाजून घ्यायचा. छान भाजला ना की खूप दिवस टिकतो. आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आपण तळलेले दाणे घालून घ्यायचे. एकदा पुन्हा मिक्स करून द्यायचं आणि मग हे जे मिश्रण आहे ते थंड व्हायला ठेवायचं. आधी एक 10 ते 15 मिनटं हे थंड होऊ द्यायचं. वेळ लागत नाही हे बनवायला, अगदी आपण 10 मिनटामध्ये तयार करू शकतो. आणि कसं होतं, सकाळच्या घाईगडबडीमध्ये ना आपण हे अगदी 2 मिनटामध्ये हा नाश्ता तयार होऊ शकतो. आता थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर आमचूर पावडर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं उपम्याचं प्रेमिक्स तयार होतं. खूप पटकन तयार होतं. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर मला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला छान छान रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो. हे बघा, आपलं हे प्रेमिक्स तयार झालं. आता ज्यावेळी आपल्याला नाश्ता बनवायचा आहे त्यावेळी आयत्या वेळेला जेवढा हवं तेवढं आपण प्रेमिक्स घेऊन ह्याच्यामध्ये अगदी उकळतं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर ते छान हलवून घ्यायचं. आपलं उपमा तयार होतो अगदी 2 मिनटामध्ये. मॅगीपेक्षाही कमी वेळ या उपम्याला लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.